मालेगावातील सर्व शिवप्रेमींना विनंती करेन की हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने घाईघाईने कुठल्याही प्रकारचं न करता दर्जेदार पद्धतीने काम करून घेण्यात येईल। त्यामुळे ही शिवजयंती झाल्यानंतर पुढील शिवजयंती या स्मारकासहित होईल। जेवढी जागा ब्रश क्रॅक झाली काही हरकत नाही, जसं गुडघ्याला मार लागतो आणि खारदाने कळतो अशा प्रकारचं चुकीचं काम आहे। कॉन्ट्रॅक्टर हा याच्यात सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, परंतु हा एक तांदूळ चोर ज्यांनी हे काम केलं त्या मोठ्या एकीने त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी बाईट दिलं की आम्ही अत्यंत दर्जेदार काम केलेलं आहे। माझं तर मत असं आहे की यांना शिवकालीन शिक्षा दिली गेली पाहिजे। आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव शहर आणि तालुक्यात किती शिवप्रेमी आहेत, रोजाचं काम या मालेगाव महापालिकेने ज्या ठेकेदारांनी केलं असेल त्याच्यावरती कारवाई व्हायची, जो गुन्हा दाखल करायचा तो होऊ द्या। पण माझं शिवप्रेमींना एक असं आव्हान आहे, मालेगाव शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील सगळ्यांना प्रत्येकाने 1-1 रुपया जरी दिला तरी आपण भव्य आणि दिव्य महाराष्ट्रात नाही असं शिवस्मारक आपल्याला उभं राहतो। त्या बाजूला लागलेला आहे, काम इकडे पडलेलं आहे। मालेगावातील सर्व शिवप्रेमींना विनंती करेन की हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने घाईघाईने कुठल्याही प्रकारचं न करता दर्जेदार पद्धतीने काम करून घेण्यात येईल। त्यामुळे ही शिवजयंती झाल्यानंतर पुढील शिवजयंती या स्मारकासहित होईल। मालेगाव शहरात शिवतीर्थ सुशोभीकरण व्हावं याच्यासाठी 2021 ते 2023 पर्यंत दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने एक मागणी केली जात होती। त्याला विविध सामाजिक संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला। 3 वेळा या शिवतीर्थाचं भूमिपूजन सन्माननीय नामदार साहेबांनी केलं। महापालिकेने 3 वेळा भूमिपूजन होऊन देखील काम सुरू न झाल्याने डिसेंबर 2023ला सर्व शिवप्रेमींच्या भावना अतिशय तीव्र झाल्या आणि त्यांनी अंतिम आंदोलन करण्यासाठी निश्चय बांधला की महापालिकेने आज निश्चित करावं की आम्ही काम करू, नाही तर शिवप्रेमी त्यांच्या स्वतःच्या निधीतून हे काम करण्यासाठी तयार झाले। ते काम सुरू झालं, कामाची मुदत आणि काम बघितलं
तर अतिशय निष्कृष्टपणे अतिशय संत गतीने हे काम चाललेलं आहे. छत्रपतींच्या स्मारकाचं सुशोभीकरण इतिहासाला साजेचं आणि अख्ख्या उत्तर महाराष्ट्रात आगळं वेगळं स्मारक निर्माण व्हावं अशी तमाम शिवप्रेमींची मागणी होती. इतकं निष्कृष्ट काम आहे की त्या कामाला एक छोटासा बसचा मागच्या बाजूचा जी अतिशय धीम्या गतीने जाणारी बस तिचा मागच्या बाजूचा कोपरा लागतो आणि 10-15 फुटाचा कठडा पडतो. अतिशय शोकांतिका. ठेकेदार असा नियुक्त केला की जो फक्त त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी काम करेल आणि त्यातून हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम झालं आणि ते अतिशय निष्कृष्ट दर्जाचं झालं. या कामाची तपासणी ही राज्य सरकारने विशेष समिती पाठवून करावी आणि यातले दोषी सन्माननीय मनपा आयुक्त असतील, शहर अभियंता असतील, उपअभियंता असतील, त्याचबरोबर या कामात जो ठेकेदार नियुक्त आहे आणि ज्या ठेकेदाराने एका राजकीय पुढाऱ्याला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून हे काम करून घेतलं त्याच्यावर आर्किटेक्टवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. या ठिकाणचा प्रत्येक माणूस हा मालेगाव शहरातला एका विशिष्ट संघटनेचा एका पक्षाचा मोठा पदाधिकारी यांनी सगळ्यांनी ठरवलं असतं तर आज या ठिकाणी फार मोठा मोर्चा किंवा आंदोलन उभं राहू शकलं असतं. पण सरकारला कुठेतरी आम्हाला आज सूचना करायची आहे की आपण याची दखल घ्यावी आणि यातून मार्ग काढावा. अन्यथा शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्यावर हे सर्वजण रस्त्यावर उतरतील आणि मालेगावची कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल. शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून आपण मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट कळवावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने आपणास विनंती आहे. लगेच मागवत करा आणि ज्या ठेकेदाराने दिलेली त्यांच्या उगीच कारण नसताना या विषयावर राजकारण करायचा विषय नाही. परंतु जे काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट झालेलं आहे हे सदृश्य दर्शनी दिसत आहे. आज जर एसटी बस किंवा कुठल्या समोर धडक मारून जर काम पडलं असताना आपण म्हटलं असतं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये आंदोलन राजकारण करून काहीतरी स्टंट उभा करायचा आहे असा भाव नाही. पण भावना मात्र दुखलेल्या आहेत. साधा सरळ तुम्ही जरी बघितलं साहेब त्या व्हिडिओमध्ये तर बस फक्त अशी थोडीशी खेटून गेलेली. धडक मारल्यानंतर काम पडलं तर आपण समजू. तीच बसची त्याच याची आता डिवायडर केलेले डिवायडरला तशी बस खेटून पण गेली समोरून डोजू मारली तरी डिवायडर पडणार नाही साहेब. याचा प्रयोग आम्ही खर्च करून ते डिवायडर बांधून देऊ आम्ही तो करून दाखवू. इथे नॉर्मल धक्का लागल्यानंतर एका ठिकाणी धक्का लागला एक वीट सरकली किंवा जेवढी जागा ब्रश काय झाली काही हरकत नाही. जसा गुडघ्याला मार लागतो आणि खांदा निकळतो अशा प्रकारचं चुकीचं काम झालं. म्हणजे बाजूला धक्का लागला आणि खांद्यापर्यंत लांबपर्यंत 12-13 फुटापर्यंत काम ढासळतं. म्हणजे या कामाची सदृश्य दर्शनी बोगस आणि निकृष्ट दर्जाचं काम आहे. याच्यात आपण लक्ष घालावं. तुमच्या लेवलला तुम्ही लक्ष घातलं त्याच्यावर तात्पर्य करतील आणि त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा त्वरित करावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत होते. तसेच आज आपण या ठिकाणी जे काही मालेगाव श्रीतीर्थाच्या बाबतीत जी घटना घडली याबाबत मुख्यमंत्र्यांना आदरणीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या कामाची चौकशी व्हावी. आपल्या सगळ्यांना सांगू शकतो की आजचं जे सरकार चाललेलं आहे हे छत्रपती वारंवार आपले मुख्यमंत्री सांगत असतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हे सरकार आहे आणि याच्या आधी काही 1-2 घटना या महाराष्ट्रात घडल्या त्या ठिकाणी अत्यंत संवेदनशीलपणे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतः लक्ष घालून आज ते विषय हाताळलेले आहे आणि हा विषय हा तसा तोलामोलाचा हा विषय म्हणायचा असा आहे की छत्रपतींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. आम्ही अनेक वेळा ज्यावेळेस काम दिलं गेलं त्यावेळेस सुद्धा आम्ही सोशल मीडियावर सांगितलं होतं की यांची डिझाईनच आम्हाला मान्य नाही. भविष्यात जर आमच्याकडे सत्ता आली तर आम्ही निश्चितपणे हे तोडून नवीन बांधू. म्हणजे काम सुरू होण्याच्या आधीच आम्ही सांगितलं होतं की काम निकृष्ट दर्जाचं होणार आणि आज ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्या ठिकाणी विहिरीचा दगड वापरला गेलो. आज कारण दाखवले जातील एसटीचा धक्का वगैरे अमुक तमुक. आपण जर या ठिकाणी 40 किलोमीटर जर बघितलं देवळ्याचं जे स्मारक बनलेलं तेही दगडामध्ये आहे आणि तिथून अनेक वाहनं जात असतात. ते तर अगदी मुख्य रस्त्यावर ते शहरात आहे. तर हे जे काही कारणं पुढे केली जातात तिथे एसटीवाल्याला फार दोष न देता
या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर हा याच्यात सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. आणि आपण माझं तर मत असं आहे की आपण जे जुन्या पडील बिल्डिंग्स किंवा काही ज्या वास्तू असतात याचं ज्यावेळेस पडझडीला येतात त्यावेळेस आपण स्ट्रक्चरल ऑडिट करत असतो. पण दुर्दैवाने आम्हाला 2-3 महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि हे काम खरोखर दर्जाचं झालेलं आहे की त्याच्यातून निष्पन्न होईल आणि याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यानंतर मात्र जे गुन्हेगार आहेत यांनी जो भावनांचा खेळ खेळलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ह्याच कॉन्ट्रॅक्टरने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम केले. ते अत्यंत लोकांमध्ये दबकी चर्चा आहे, कोणी त्याच्यावर उघड बोलत नाही, परंतु ते काम ह्याच कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे. आणि याचे जे काही धंदे आहेत ते इथं बोलण्याचा काही विषय नाही, परंतु हा एक तांदूळ चोर ज्यांनी हे काम केलं, ज्या मोठ्या एकीने त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी बाईट दिलं की आम्ही अत्यंत दर्जेदार काम केलेलं आहे. माझं तर मत असं आहे की यांना शिवकालीन शिक्षा दिली गेली पाहिजे, पण आज ते आपल्याला कायद्यानुसार करता येऊ शकत नाही. आज जर छत्रपतींचा काळ असता तर यांना त्या भरचौकात त्या ठिकाणी चापकाने वाजवलं गेलं पाहिजे होतं. इतकी संतापजनक ही घटना आहे. तर या ठिकाणी आपण एक विषय गांभीर्याने घ्यावा आणि श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांकडे हा विषय आहे पोहोचवायची विनंती करतो. हम पहले दिन से बोल रहे हैं कि निकृष्ट और खराब क्वालिटी का सुशोभीकरण हुआ। 1.5-2 कोटी लगाने के बाद अगर हम वहां पर जाकर देखते हैं तो ऐसा लगता है कि मेरा तो घर है वहीं पर। मुझे ऐसा लगता था कि अब कोई सुशोभीकरण हो रहा था, ऐसा शानदार होगा कि पूरी रौनक सब तरफ आ जाएंगी जाकुडे भवन और आसपास के हिस्से में। मगर ऐसा सुशोभीकरण हुआ कि पहले का जो बना हुआ था वो उससे बेहतर दिखता था। इतना खर्चा करने के बाद इतना मोटा भ्रष्टाचार, वो भी शिवाजी महाराज के नाम पर, इसकी हम मजम्मत करते हैं, निंदा करते हैं। और जब ऐसे महापुरुषों के मामले में इतना मोटा भ्रष्टाचार होगा तो कारपोरेशन और कमिश्नर और जो लोग इस तरह का काम करते हैं उन पर सख्त कार्रवाई होना चाहिए। जो लोग बोगस शिव प्रेमी हैं जो अभी आए थे, वो उस पत्थर पर बोलते गुना दाखिल करो। ये भी बेइज्जती की बात है कि शिवाजी महाराज की जगह के पत्थर पर बोलते गुना दाखिल करो। ये शिव प्रेमी नहीं हो सकते। अगर शिव प्रेमी होते तो सही जांच करने की बात करते। जैसे हमारे सुनील आबा गायकवाड़ ने बोला कि स्ट्रक्चर ऑडिट करवा लो उसका, और दूध का दूध पानी का पानी हो जाए। महापुरुष शिवाजी महाराज साहब के पुतले के पास जो सुशोभीकरण हुआ और इतना खराब दर्जे का काम हुआ है कि आज कल एक बस की वजह से थोड़ा सी ये हुआ और उसके अंदर कल से पूरे मैं समझता हूँ कि बड़ी इसके अंदर खबरें गूंज रही है सोशल मीडिया के ऊपर। और ये भ्रष्टाचार मालेगांव शहर के अंदर यही नहीं और भी बड़े बड़े भ्रष्टाचार है। हम लोगों ने सबने मिलकर उसका एक पीछा पकड़ना चाहिए। आज ये जो हुआ है हमारे महापुरुष शिवाजी महाराज के पुतले के पास जो उन्होंने किया गया है, हम समझते हैं कि ये यहाँ पर एकदम उनकी बेइज्जती का काम है ये। और हम लोग सब मिलकर शिव प्रेमी के साथ में हम यहाँ पर आए। हम भी खुद मानने वाले लोग हैं क्योंकि हम लोगों ने इसीलिए यहाँ पर आकर ये किया और हम लोगों ने जो मेमोरेंडम दिया इसकी ये मांग की और हम लोग सब मिलकर एक और प्रोग्राम तय करें कि ये जो है PWD से काम हुआ तो वहाँ धरना दिया जाए, या तो फिर अगर कारपोरेशन से हुआ तो वहाँ पर सब मिलकर एक रोजा धरना दिया है। मेरी ऐसी अपील है।